ज्योती बघ तुझा नवरा काय करतोय. ज्योती बघ कोणाची कहाणी काढते. तुम्हाला जोडीचं का पाहिजे हमने सोचा नहीं था कभी ऐसा, मोड़ लिया कैसा, हमने सोचा नहीं था कभी ऐसा, आधा नहीं यकीन क्या से क्या हो गया, इस तरह मैं तुमसे बेवफा हो गया, इंसाफ कर दो मुझे. हॅलो, बेल्जियम ट्रिपच्या या सेकंड पार्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल आपल्या वर्ल्ड ऑफ जोवी या यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही नक्की तो बघा आणि नंतर हा पार्ट तुम्ही एन्जॉय करशाल आणि तुम्हाला समजेल सुद्धा काय सुरू आहे. तर रात्री सगळे एकत्र कुकिंग करत होते. त्यांचा सगळ्यांचा धिंगाणा चालू होता. काय गोंधळ घालायचं ते चालू होतं. व्हेज आणि नॉनव्हेज असं जेवण बनवायचं होतं. पण कोण कटिंग करतंय, कोण टेस्ट करतंय आणि मला व्हिडिओ काढायची इच्छा होती, फोटोज काढायची इच्छा होती, ते काम माझं होतं. किचनमध्ये इतका गोंधळ होता की काय बोलू. या गोंधळात जेवण फायनली तयार झालं. सगळ्यांनी मस्त जेवण एन्जॉय केलं. छान जेवण झाल्यानंतर गाणे म्हणण्याचा सगळ्यांचा मूड झाला होता. कुणाचे सूर किती लागताय ते आता तुम्ही बघूनच सांगा मला. जरा जरा महकता है आज तो मेरा तन बदन मैं प्यासी हूँ. ये दूरी रहती है पास नहीं आ जाए. माना कि तेरी मौजूदगी से ये जिंदगी महरूम है, जीने का कोई दूजा तरीका ना मेरे दिल को मालूम है. तुझको मैंने कितनी शिद्दत से चाहूंगा, क्या मैं तो रहना दूंगी मोहताज मंजिल का तो तेरे तरफ मेरा सफर परफॉर्मेंस थोड़ा सा डिले परफॉर्मन्स नाही ते वाटते पण आता नाही लागाय मग दे ना सोड दिल दे चल पाय दिला काय दिल दे दिया है जान तुम्हें देंगे. दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, दगा नहीं करेंगे सनम. आता बघा तिथे जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई न कोई जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ. लगे के सजदा किया के तुझे शब्द जो है तो सब कुछ है, ना कोई कमी है, तू ही दिल है, तू ही तुझं नाही म्हणायचे म्हणायचं. तू ही जावी
ला 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 ला. बस बस जाऊ दे. ए, आला आला आला. आला ना काय लावायला? उरलं, उद्या बोलू. आला ना ना. साथिया, तूने क्या किया? वाह. बेलिया, ये तूने क्या काय केलं रे किया? इथे? मैंने किया तेरा इंतजार, इतना करो ना मुझे प्यार, अरे, करो ना मुझे प्यार. साथिया, तूने क्या कहा? बेलिया, ये तूने क्या कहा? यूं ना कभी करना इंतजार, मैंने किया है तुमसे प्यार, मैंने किया है तुमसे प्यार. रात्री झोपायला 2 वाजले होते. कुणाचे सूर कुठं जात होते काहीच कळत नव्हतं. सगळे एकमेकाची खेचायचं सुरू होतं. जोक्स, रोस्टिंग आणि एंडलेस लाफ्टर टाईम होता तो. बघता बघता 2 वाजून कधी गेले समजलं सुद्धा नाही. मग बळच झोपायला आलो आणि मला दुसऱ्या दिवशीचा सनराईज मिस करायचा नव्हता. पण डोळ्यावर खूप झोप होती त्याच्यामुळं सनराईज तर मिस केलाच. पण म्हटलं ठीक आहे, सकाळी सकाळी तरी आपण छान वॉक तरी करूया म्हटलं. आवरून मग बाहेर पडले आणि इथल्या इथंच म्हटलं घराजवळच वॉक करायला इतकी मोठी जागा आहे तर छान मस्त थोडासा निसर्गाच्या सानिध्यात थोडासा वेळ घालवला. तर सकाळचा लाईट जो असतो ना तो खूप मस्त वाटतो मला खरं तर. आणि त्यावेळेची हवा, शांतता एकदम मस्त असते, एकदम वेगळीच वाटते. मॉर्निंग, कशा आहात? तर मस्त वाटतंय. आणि आता मॉर्निंगला झोप येत नाही आहे तर मग म्हटलं चला सनराईज तरी बघायला मिळेल. पण नाही पॉसिबल झालं आधीच लवकर. असं झालं आहे ना की इतकं सुंदर दिसतं हे सगळं. आणि पक्ष्यांचा असा आवाज येतो आहे बॅक साईडला. निवांत फ्रेंडसोबत गप्पा टप्पा आणि फक्त आणि आपला टाईम. तर हेच रिझन होतं अचानक ठरलेलं ह्या ट्रिपचं आणि या व्लॉगचं सुद्धा. तर प्लॅन नव्हता व्लॉगिंगचा पण मग राहवलं नाही. म्हटलं चला ॲटलिस्ट जास्त फिरत नाही पण ॲटलिस्ट जे लोकेशन मी कवर करते म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला आवडतात पाहायला किंवा तुम्हाला दाखवायला तर त्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते. आय होप तुम्हाला हे व्लॉग आवडत असेल. आणि ट्रॅव्हल व्लॉग थोडेसे कमीच आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर पण मग प्रयत्न असतो. तर येस, असा आहे हा व्ह्यू. आणि काल मी तुम्हाला सगळ्या घराची होम टूर दिली आणि कसं आहे हे घर. खरंच एवढं सुंदर वाटतं आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि असं घर असावं. पण ठीक आहे, ॲटलिस्ट एअरबीच्या नावाखाली असं एखाद्या 2 दिवस राहायला मिळतं आणि छान वाटतं हे सगळं बघायला आणि अनुभव घ्यायला. तर येस, चला ह्या मॉर्निंगच्या दिवसाची सुरुवात तुमच्यावर शेअर करते आणि या पक्ष्यांचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता. व्लॉगिंगचं कारणच ते आहे माझं की ह्या गोष्टी ना मला स्वतः अनुभवायच्या आहे आणि त्या माझ्या घरच्यांपर्यंत पण पोचवायच्या आहे. सगळ्यांना दाखवायचं आहे की सगळे येणं पॉसिबल नाही पण घरच्यांसोबत हे अनुभव शेअर करायला का नाही आवडणार. आणि बघा ना इतका सुंदर सूर्य म्हणजे सनराईज झालेला आहे आणि ते एवढं छान वाटतं. सगळे झोपलेले आहे, एकमेव मी एकटी आहे की मी उठलेली आणि कारण मला हे सगळं मिस नाही करायचं. मॉर्निंगचा व्ह्यू एकच नंबर असतो. आफ्टरनून नंतर खूप काय काय बघायला मिळतं ठीक आहे पण मग मॉर्निंग अशी असते.
इथं अवनी पण आली आहे. ये झोप छान झाली. तुला आवडलं इथं? हा हा. का आवडलं सांग बरं मला. ब्युटिफुल आणि फन पण आहे. म्हणजे पिवलं. अरे स्नेह आवी स्नेहला आणतील थँक्यू म्हणायचं. तिला फॅन वरच पाहिजे. ते बघ जसे बनवतात ना गाड्यावर एका ह्याच्यात खूप सारे सायकलच्या गाडीवर आपल्या थांबवतो. छान सकाळी एकदम निवांत होती. छान आम्ही चहा नाश्ता सगळं काही केलं. छान गप्पा टप्पा मारल्या आणि निवांत वेळ घालवला. नो रश नो टेन्शन असा टाईम होता तो, की कुणालाही कुठेही गडबड नव्हती. वेळेचं कोणतंही बंधन नव्हतं. पण आम्हाला नंतर जी बेल्जियममधली जी ब्रुज सिटी आहे तर ती आम्हाला पाहायला जायचं होतं. तर त्याच्यामुळं पटकन रेडी झालो आणि ती सिटी बघण्यासाठी तयार झालो. कारण त्या ठिकाणी जी पिके मूव्ही आहे तर त्याचे भरपूर सारे सीन तिथं शूट झालेले होते. तर तेच बघूया म्हटलं आणि त्या ठिकाणाचं खूप सारी हिस्ट्री पण आहे. तर हे तुम्हाला मी सगळं नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवणार आहे. त्यातले काही व्हिडिओज वगैरे मी तुम्हाला सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल आणि ती सिटी कशी आहे काय आहे तर ते सुद्धा मी सगळं काही तुम्हाला त्या व्लॉगमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न असेल माझा. तर आजचा हा व्लॉग कसा आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण पुढच्या बेल्जियम ट्रिपच्या 3rd पार्टमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.